भाग दुसरा. भगवान बुद्धांचे विरोधक. मोहाकर्षाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटीगारमध्ये भगवान बुद्ध वास्तव्याला होते. भद्दीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलवण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असं म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्याचा हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवीचे लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, भद्दीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नको. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका आणि ती न्यायाने वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाचा मताचा आदर केला पाहिजे या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट तुम्ही स्वीकारू नका. पण भद्दीय, अमुक जे कृत्य पापकर्म आहे असं सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते ग्राह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असं तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याचा त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचं म्हणजे भद्दीय, जे मजवर जादूटोणा करून धर्मपरिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत का? भद्दीय बोलला, होय भगवान, हे महत्वाकांक्षी आहेत. मग भद्दीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटं बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील का? नाही भगवान, ते कधीच कचरणार नाहीत. आणि भद्दीय, जेव्हा कुविचार आणि सूढभावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यांवर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत का? होय भगवान, ते नक्की देतील. भद्दीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्या, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असं केल्यामुळे कोणतेही लोभमूलक कार्य, मन, वचन किंवा कृत्य याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग. भद्दीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड आणि खोटं बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरं झालं असतं. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झालं असतं. भगवान, जर सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालापर्यंत त्यांचं हित आणि सुख त्यांना नक्की प्राप्त होईल. खरं आहे भद्दीय, तुझं म्हणणं खरं आहे. या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. परोपजीवी असल्याचा आरोप. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असं त्यांना म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे उत्तर याप्रमाणे आहे. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणागिरी प्रांतातील एकनाल्ला नामक ब्राह्मणांच्या गावात राहत होते. त्यावेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. पहाटे लवकर उठून, चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असं पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मगच खाल्ले पाहिजे. तथागत म्हणाले, ब्राह्मणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी मी कधीही पाहिला नाही, तरी आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता, पण तुमची कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचं आहे, तो ब्राह्मण असं म्हणाला. तथागत म्हणाले, श्रद्धा हे माझे बीज आहे.
तपस्या ही माझी वर्षा आहे. प्रज्ञा हे जू आणि नांगर आहेत. पापभिरुती हा दंड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी. तथागतांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं. वचन आणि कर्म यामध्ये दक्षता आणि भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्टबैल आहे, जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी तो मला घेऊन जातो. हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काश्याच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो म्हणाला, श्रमण गौतमा, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपण कृषीवल आहात. आपण अमृताचे पीक काढता. त्यावर तथागत बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करत नाहीत. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत, प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राह्मणाला ते दे, त्याने तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतमा, अद्भुत, खरोखर हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादे गुह्य प्रकट करतो किंवा एखाद्या अधिपत्तीत पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुह्य गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून ठेवतो, तसंच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धम्म स्पष्ट करून सांगितला. बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रवज्जा आणि उपसंपदा ग्रहण केली. सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदारपुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते त्यांना बोलू लागले, श्रमण गौतम मात्या पितांना निसंतान बनवत आहे. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवतो आहे. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करतो आहे. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमांच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करत आहे. आता पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असं चिडवतात, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाट्याला ते जाणार? भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सगळं काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, जे सद्धम्माच्या वाटेने जातात, जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रज्या घ्यावी. भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकलं की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे, कुमार्गाने नाही. जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप. तीर्थकांना वाटू लागलं की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपल्याला आदर दाखवत नाहीत. एवढंच नाही तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तीर्थकांनी विचार केला, त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे, कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. याप्रमाणे ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल तू कुवार्ता प्रस्तुत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे श्रमणांचा प्रभाव कमी होईल. दररोज संध्याकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत असत त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारीत, सुंदरी कुठे जातेस? त्यावर ती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमांकडे त्यांच्या गंधकुटीला राहण्यास चालले आहे. तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून
प्रातःकाल होताच ती निघून परत येत असे. जे कोणी तिला विचारत असत, रात्रभर तू कुठे होतीस, तेव्हा ती त्यांना सांगत असे, मी श्रमण गौतमांकडे होती. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधीशांकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठंच दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा मृतदेह त्यांना आढळला. आपल्या गुरूची अब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यावर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्याचे प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारे तीर्थकांचा उरलासुरला प्रभावही त्या ठिकाणी त्यांनी गमावला. जैन तीर्थक आणि अनैतिकतेचे आरोप. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. राजरस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्ही सुद्धा आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. यास्तव आम्हाला दान द्या. लोकांनी त्यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी एक गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत होती. तिचा देह आणि तिचं रूप खूप आकर्षक होतं. आपल्या अंगविक्षेपाने ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करू शकत होती. तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकानं सुचवलं की चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवून त्याला बदनाम करणं सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी या सूचनेला संमती दर्शवली. एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्या जवळ जाऊन बसली. पण कुणीही तिच्याशी बोललं नाही. त्यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी तुम्हाला अभिवादन केलं पण आपण एकही शब्द बोलला नाहीत. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहित नाही की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही, मला काही माहित नाही, पण याबाबत मी काही करू शकेन का? भगिनी, जर तुला आमचं भलं करायचं असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कांड्या उठव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. हा, ठीक आहे. या बाबतीत आपण पूर्ण निसंशय राहा आणि सगळं माझ्याकडे सोपवा, असं म्हणून ती चिंचा तिथून निघून गेली. स्त्रीसुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत. त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून, सुगंध लावून, हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जायला निघे. जर तिला कोणी विचारलं, तू कुठे जातेस, तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचंय? जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवून ती प्रातःकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर तिला कोणी प्रश्न विचारला, तू रात्र कुठं व्यतीत केलीस, तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचंय? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण झाला. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळून त्यांचा आकार वाढवून तिनं सांगायला सुरुवात केलं की श्रमण गौतमापासून आपणाला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या या शब्दावर विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटक दंशांनी हात सुजवून ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू गृहस्थांसमोर प्रवचन करत होते त्या ठिकाणी जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाली आहे आणि आता माझा प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केली नाही. तसंच अडीअडचणीसाठी
औषध पाण्याचीही सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणं शक्य नसेल तर आपल्या शिष्यापैकी कौशल देशाचा राजा अनाथपिंडक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाहीत? कुमारिकांना वश कसं करावं हे आपणाला माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकांचा परिपाल कसा करावा हे आपणास माहीत नाही. हे ऐकून उपस्थित श्रोतावर्ग तटस्थ झाला. आपलं प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे आता काही सांगितलंस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघांनाच माहीत आहे. चिंचा जोरजोराने खोकत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा दोघांनाच माहीत असणं संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोरीची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायापाशी फडकन पडली. चिंचा त्यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यानी आणि दगडांनी मारून तिथून हाकलवून दिलं. देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू. देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता, पण प्रथमपासूनच तो भगवान बुद्धांचा द्वेष करीत होता आणि त्याला भगवान बुद्धांबद्दल तीव्र घृणा वाटत होती. भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने खूपदा प्रयत्न केला. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असताना दारावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशामध्ये तिच्या शयनगृहामध्ये त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, श्रमणा, तुला काय हवंय? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस का? तुझा स्वामी? त्याला काय तुझी पर्वा? तुला या सुखनिवासात निर्दयपणे एकटेला टाकून तो निघून गेला आहे. पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केलं आहे. यशोधरेने त्याला उत्तर दिलं, ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि तुझे विचार दुर्गंधीने भरलेले आहेत. यशोधरे, तू मला ओळखलं नाहीस? मी तुझा प्रियकर देवदत्त. देवदत्त, तू फसवा आणि दुष्ट माणूस आहेस हे मला माहीत होतं. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होशील हेही मला वाटत होतं, पण तू इतका अधम वृत्तीचा असशील असा मात्र मला संशय आला नव्हता. यशोधरे, यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवदत्तने तिला विनवणी केली आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणाने वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे. यशोधरेच्या फिक्कट आणि क्रूश चेहऱ्यावर रक्तिमाची छटा आली. तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. देवदत्त, तू माझ्याशी दुष्टपणाने वागतो आहेस. तुझे प्रेम जरी निस्सीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगतानाही तू खोटं बोलतो आहेस. जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाहीस. आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यासाठी आलायस. तू दुष्ट आणि भॅड पुरुष आहेस. आणि ती ओरडली, देवदत्ता, चालता हो. आणि त्यानंतर देवदत्त तिथून निघून गेला. आपल्याला संघप्रमुख न करता सारीपुत्त आणि मोगलायांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्तचा भगवान बुद्धांवर रोष होता. देवदत्तेने भगवान बुद्धांवर 3दा प्राणघाताचे प्रयत्न केले, पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा भगवान बुद्ध गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा घालत होते. देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या दृष्टीने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे तो गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि तथागतांना त्यामुळे थोडंसं रक्त आलं. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धांचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडी लोक दे. आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, देवदत्त तुम्हाला सांगतोय तसंच करा. मग देवदत्ताने एकाला आज्ञा केली, जा मित्रा, श्रमण गौतम अमुक ठिकाणी आहेत, त्यांची हत्या करा. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ झालो आहे. त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा 3रा प्रयत्न केला.
यावेळी राजगृहामध्ये नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तींच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीचपदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्यांची शिधा आणि पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम या सडकावर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकावर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धारांची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुटे सोडले होते. पण तो यावेळी सुद्धा यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीला आले तेव्हा देवदत्तला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्तला अजातशत्रूंकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाहीत. नलगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्णपणे नष्ट झाला. आपल्या कृत्यांमुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कोशल देशात गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करेल अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागवून तिथून हाकलवून दिले. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध. एकदा पुष्कळ भिक्खूंसमवेत तथागत कोशल देशात परिभ्रमण करत असताना ते थून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोहोचले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर ही बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम या गावात प्रवेश करतील आणि 2-3 दिवस वास्तव्य करतील तर ते सगळे ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला आपण प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागत होती. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सगळ्या होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सगळ्या विहिरीमध्ये पालापचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृह आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांना ही त्यांची दुष्कृत्य समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी ती नदी पार केली आणि मार्ग कापत कापत ते थून ब्राह्मण ग्रामी येऊन पोहोचले. तथागत सडक सोडून एका बाजूला झाडाखाली जाऊन बसले. त्यासमयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आदरातिथ्य करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचं नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असताना तिच्या नजरेला तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले आणि तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जरी गावाच्या लोकांनी श्रमण गौतमांचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असं ठरवलं तरी या पुण्यक्षेत्र आणि दानपात्रा लोकांना पाहून थोडं तरी पाणी देऊन मी माझ्या मुक्तीचा पाया जर घातला नाही तर मी दुःखातून कशी बरं मुक्त होऊ शकेन. काय वाटेल ते हो, या गावचे सगळे लोक मला मारोत किंवा बांधून घालोत, या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला आणि ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिलं. तथागतांनी आपले हातपाय धुतले आणि ते पाणी प्राशन केलं. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक आता मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्क्याने तिला मारलं आणि या मारामुळे ती मरण पावली. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि त्याने तथागतांना अभिवादन केले. कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. असं बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, मी असं ऐकलंय की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत.
श्रमण गौतमा, हे खरं आहे की आपण तसं करता? तसं असेल तर ते बरं नाही. श्रमण गौतमा, जर कुणाच्या बाबतीत खरं बोलताना जर म्हटलं की कुलशीलवान मात्यापितरांपासून त्याचा जन्म झाला आहे, पूर्वीच्या 7 पिढ्यांपर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेदमंत्रज्ञ, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात तो पारंगत होता, तसंच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता, महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल आणि विश्वतत्वज्ञ असा तो होता, तर मग श्रमण गौतमा, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथायोग्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असं आहे. तथागत म्हणाले, द्रोण, जे प्राचीन मंत्रनिर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ वाक्य अक्षरशः ज्ञात होतं. उदाहरणार्थ अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वमित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज, त्यांनी असं म्हटलं आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोणा, या 5पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतमा, आम्हाला या ब्राह्मणांचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे हे 5 प्रकार आम्हाला समजतील. ब्राह्मणा, तर एक लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि तथागत त्यानंतर सांगू लागले. द्रोण, ब्राह्मण सदृश केव्हा होतो? हे द्रोण, एखाद्या ब्राह्मण कुलशीलवान मात्यापितरांपासून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्यांपासून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्ष ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबाबत तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यवसाय न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करता, फक्त आणि फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो. तो आपलं मुंडन करतो, काषाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असं केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सगळ्या दिशात मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसंच असमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करत राहतो. आणि असं केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व आणि अधर अशा सगळ्या दिशात करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचारांनी सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचारांविना तो संचार करत राहतो. अशा प्रकारे या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकारक ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोणा, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश्य होतो. द्रोण, ब्राह्मण देवसदृश्य कसा होतो? ऐक, अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचिरत ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार आणि इत्यादी मार्गाने आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय? तर क्रिय विक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घेतले गेले अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणाकडे जातो. अंत्यज्य, व्याध, वेळूकारगीर, रथकार किंवा आदिवासी यांच्या कन्यकांकडे नव्हे, किंवा संतानवती, स्तनपानक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्यांकांकडेही नव्हे. द्रोण, तो गर्भवती कन्येकडे का जात नाही? तर तसं केल्यामुळे होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्यांकडे का जात नाही? तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. आणि जी ऋतुस्नात नाही
त्या कन्येकडे तो का जात नाही? हे द्रोणा, जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा किंवा सौख्य यांचे निधान न होता केवळ संतान उत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणाला महत्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्त झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्करतो. आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय या पद्धतीचे ध्यान प्राप्त करत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो. अशा पद्धतीने चारही ध्यानांची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्राह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो? हे द्रोणा, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित होतो आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारात मग्न होतो. गृहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करत राहतो, त्याचे उल्लंघन करत नाही. त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल, तो बंधनांच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो. सीमोल्लंघन करण्याचा तो कधीही प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण असं म्हणतात. द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण हा बंधनयुक्त होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनभंजक कसा होतो? हे द्रोणा, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे आपण उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो. क्रियविक्रयने प्राप्त झालेली किंवा ब्राह्मणी किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय, अंत्यज्य, भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट, व्याध, वेळू कारागीर, रथकार, आदिवासी यांच्या कन्यांकडे किंवा संतानवती, स्तनपान सक्षम, ऋतुमती, अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतान उत्पत्तीचे साधन या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्व वाटत असते. तो परंपरागत बंधनांचे पालन करत नाही, तो त्यांचे उल्लंघन करतो. असं म्हटलं जातं की तो बंधनांचे पालन करत नाही, तर बंधनांचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधनभंजक ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण, ब्राह्मणाला बंधकभंजक असं म्हणतात. आणि द्रोण, ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून वेदमंत्रांचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या पूर्ततेसाठी तो कृषीवल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो आपली उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रियविक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेलेले आहे अशा एखाद्या ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री संतानवती, स्तनपान सक्षम इत्यादी कामतृप्ती, क्रीडा किंवा संतान उत्पत्तीचे साधन म्हणूनच गणली गेलेली अशा प्रकारे तो आपले जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असं कसं बरं व्यतीत करतो? आणि तो उत्तर देतो, अग्नी स्वच्छ आणि घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो, पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसंच ब्राह्मणाने अशा प्रकारचं जीवन व्यतीत केलं तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असं म्हणतात, तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असं म्हणतात. हे द्रोण, अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. द्रोणा, प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते, ब्राह्मण ऋषी ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य आणि शब्द अक्षरशः ज्ञात आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण, या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतमा, जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखरच असतील तर निदान आम्ही
जातीभ्रष्ट ब्राह्मण आहोत हे नक्की नाही. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, येणेकरून यावज्जीव आपल्या आश्रमांचा अनुग्रह मला प्राप्त होईल.